नमस्कार मित्रांनो, YT शिवांश माळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण तीर्थक्षेत्र कावनई या ठिकाणी आलेलो आहे. सिंहस्थ कुंभमेळा, मूळ स्थान श्री क्षेत्र कपिलधारा, तीर्थक्षेत्र कपिल महामुनी आश्रम कावनई. हे तीर्थ 11,32,000 वर्ष प्राचीन तीर्थस्थान आहे. या तीर्थावर प्रथम कुंभमेळा भरत होता. आजही येथे सिंहस्थ कुंभमेळा होतो. या तीर्थावर स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचे पुण्य प्राप्त होते. या तीर्थावर सत्ययुग मध्ये भगवान कपिल आपल्या आईला सांख्यिक शास्त्राचे उपदेश देऊन स्वर्गाला पाठवले. त्यामुळे हे तीर्थ मातृज्ञ झाले आहे. येथे स्नान करून आपल्या आईचे नाव घेऊन पाणी दिल्यावर मनुष्य मातृ ऋणातून मुक्त होतो. या तीर्थावर श्रीराम भगवान शंकराची भेट झाली होती. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावर जात असताना कालनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे या गावाचे नाव कावनई पडले. या तीर्थावर संत ज्ञानेश्वरांनी मूर्ती ब्राह्मणांच्या मुलाला जल पाजून जिवंत केले. या तीर्थावर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांनी उपदेश दिला. या तीर्थावर साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहे. सनातन धर्माच्या रक्षार्थ तुमचे जन्म झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक गावात हनुमानाची स्थापना करा, असा उपदेश समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना दिला होता. येथे गजानन महाराजांनी 12 वर्ष तपस्या केली होती. नंतर ते शेगावला गेले. येथे शिव महारुद्र अभिषेक, गंडयोग शांती, सत्यनारायण महापूजा इत्यादी धार्मिक विधी, होम हवन पूजा केली जाते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कावनई हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, जे कामाक्षी माता मंदिर आणि कपिलधारा तीर्थासाठी प्रसिद्ध आहे. 3-4 सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान मानल्या जाणाऱ्या या ठिकाणचे प्राचीन महादेवाचे मंदिर असून हे ठिकाण गजानन महाराजांच्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. कावनई मंदिर आणि या कामाक्षी मातेचे पुरातन मंदिर आहे. येथे असलेल्या कपिलधारा कुंडलिक पौराणिक महत्व आहे. हे ठिकाण पूर्वी निजामशाही आणि नंतर मराठा साम्राज्याच्या शिवकाळात होते. पेशव्यांनी 1750-1765 दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार केला. कावनई किल्ला, गावाच्या मागे कावनई नावाचा किल्ला आहे, जो ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. हे ठिकाण मुंबई-आग्रा महामार्गावर घोटीपासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे. येथे चीनी प्रवासी त्यांगसुन यांनी भेट दिलेले घंटा राम मंदिरात उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी हनुमानाचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. याची एक रोचक कथा आहे. रामायणामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मणाला शक्ती लागली होती. त्यावेळी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमानाने या ठिकाणी थोडा वेळ आश्रय घेतला होता. या ठिकाणी कालनेमी राक्षसाने हनुमानाला संजीवनी बुटी आणण्यासाठी रोखले होते. त्यामुळे या ठिकाणी हनुमानाने कालनेमी राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या गावाचे नाव कावनई तीर्थक्षेत्र असे पडले आहे. या मंदिरात श्री गुरुदत्त तसेच साईबाबा यांची मूर्ती आहे. भगवान श्रीकृष्ण व राधा या ठिकाणी अतिशय सुंदर मूर्ती आहे. तसेच भगवान शिवशंकराचे अतिशय प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे. साक्षात
गणेशजी या ठिकाणी विराजमान आहेत. तसेच आदिशक्ती भवानी माता या ठिकाणी भाविकांना साक्षात दर्शन देते. अतिशय सुंदर अशी मातेची या ठिकाणी मूर्ती आहे. तसेच मंदिराच्या पाठीमागे अतिशय पुराणे असे जलकुंड या ठिकाणी आहे. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्याला अतिशय गर्दी या ठिकाणी आंघोळीसाठी होते. भरपूर भाविक या ठिकाणी आंघोळीसाठी स्नान करण्यासाठी येतात. सिंहस्थ कुंभमेळा मूळ स्थान तीर्थक्षेत्र कावनई हे अतिशय प्राचीन कुंभमेळ्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी हनुमानाची अतिशय प्राचीन मूर्ती या ठिकाणी आहे. या ठिकाणी भरपूर भाविक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. अतिशय निसर्गरम्य वातावरण तसेच आजूबाजूला परिसर अतिशय या ठिकाणी सुंदर आहे. या ठिकाणी गोमुख जलकुंड आहे. येथील पाणी अतिशय निर्मळ आणि स्वच्छ या ठिकाणी पाणी आहे. भरपूर पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. अतिशय सुंदर असे तीर्थक्षेत्र कावनई हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त